मित्रांनो, आपण खरात शिवरात तर खूप पाहिली टेबल टेनिस व्हिडिओ आजही येत आहेत आणि प्रत्येकाला वाटतं की तो व्हिडिओ मी कधी कधी पाहू, पण आता पण पाहिजे आपल्याला झिरवळची हिरवळ. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, अन्न व औषध मंत्री व माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांचा हा व्हिडिओ सध्या ट्रेंड मध्ये आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात एक तृतीय पंथी आहे आणि तिथे बिअरच्या बॉटल आहेत, चिकन ठेवलेला आहे, अशा स्वरूपाचा त्याचा व्हिडिओ आहे. आणि तो तृतीय पंथी कोणी अवस्थेत झोपलेला आहे हे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. पण मित्रांनो, नेमकं महाराष्ट्रामध्ये चाललंय काय हे आपल्याला समजत नाही की आपण हे महाराष्ट्र नेमका नेऊन कुठं ठेवला. या नेत्याच्या तर सोडा, आपण भाडखाऊ नेते सत्तेवर बसवले, यांना मतदान केलं, यांनी वोटिंग घेतली, हे सत्तेवर बसले, पण यांना सर्वसामान्यांचं काही घेणे देणं नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटो न भेटो यांना काही घेणे देणं नाही. आपण गॅसच्या रांगेमध्ये उभं टाकू, आपण पेट्रोल डिझेलच्या रांगेमध्ये उभं टाकू, आता शेतामध्ये जाऊन लाकडं जमा करू, गौऱ्या जमा करू, चूल पेटू, त्यावर आपण आपला उदरनिर्वाह करू, पण यांना याच्यावर काही घेणं देणं नाही. आपल्याला युद्धाशी काही घेणं देणं नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर काय चाललंय याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. इराण, अमेरिका, इस्रायल, मोरो, कोण कोणावर बॉम्ब टाकतंय याच्यावर आपल्याला काय घेणं देणं नाही. आपल्याला फक्त आपल्या राज्यातला एक नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतोय, नवनवीन कांड निघते, याच्यामध्ये आपण खुश आहेत. आता या हरामखोराला मोठं कोण केलं? या हरामखोराची याला प्रॉपर्टी याच्याकडे कुठून आली? याने एक लाखाला चिचोका ऐकला. हसण्यासारखी बाब आहे की एका लाखाला या मूर्खानं चिचोका ऐकला. चिंचोका, जे चिंचची बी असते त्याला चिंचोका म्हणतात. आता सर्व आपण ग्रामीण भागातले, आपल्याला माहिती आहे, एका लाखाला यानं चिंचोका ऐकला, एक लाख रुपये किलो यानं मोहळाचा मध ऐकला. ही गोष्ट हसण्यासारखी आहे मित्रांनो. आणि त्यामध्येच आपले हे नरहरी झिरवळ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. पण या व्हिडिओमध्ये आता हे जे पवन यादव नावाचा तृतीय पंथी, हसण्यासारखी बाब आहे मित्रांनो. आता हसावं की डोकं फोडून घ्यावं तेच कळत नाहीये, कारण की तृतीय पंथी आहे हा ट्रायजेंडर आणि त्याच्यासोबत नरहरी झिरवळचा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. आणि आता यावर काय करणार? नरहरी झिरवळचा राजीनामा घेणार. तसंच म्हणजे आता आपण जे या 2-4 दिवसाखाली जे प्रकरण झालेलं आहे अशोक खरातचं, यामध्ये आपण कोणाचा राजीनामा घेतला? रुपाली चाकणकरचा. आता या राजीनामा घेतल्यानं होणार काय आहे? या राजीनामा घेतल्यानं आता आज हा नरहरी झिरवळचा व्हिडिओ झाला, उद्या परत दुसरा कोणाचा तरी व्हिडिओ येईल. आता या काळामध्ये अशोक खरात नावासारखा व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये तयार झाला. समोर एखादा नवीन बाबा येईल, तो पण असे कांड करेल. मुळात मला सांगायचे काय, आणि आणखी एक मेन प्रश्न आहे मित्रांनो, की आपण जेव्हा सोशल मीडियावर अशोक खरात सोबत ज्या महिला पाहतो त्यावर सरकारने एक नवीन कायदा काढलाय की त्या महिलांचे जे व्हिडिओ व्हायरल करेल त्याला 3 वर्षाची कठोर शिक्षा होणार आहे. ठीक आहे, महिलांची सेफ्टीची जिम्मेदारी आहे. महिलांच्या चारित्र्यावर कोणी शिंतोडे उचलू नये किंवा त्यांची आयडी पब्लिश होऊ नये यासाठी सरकारने नियम काढला असेल. पण अशोक खरातला तुम्ही काय शिक्षा करणार? किंवा अशोक खरातच्या संपर्कामध्ये कोणकोणते नेते आहेत, कोणकोणत्या महिला आहेत आणि त्याला कोण मोठं केलं यांची कठोर चौकशी करून जे समोर येणाऱ्यावर तुम्ही त्याच स्वरूपाची कठोर कारवाई करणार आहेत का? आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर एक नवीन इतिहास घडून आणणार आहात का? या महाराष्ट्रामध्ये, हा महाराष्ट्र म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांचा हा महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम हे तुम्ही राजकीय नेत्यांनी केलेलं आहे. सर्वसामान्य जनतेला तुमचं पाहून तुमचे अनुकरण करत असते. तुमच्यासारखे नेते जर या अंधश्रद्धेला खतपाणी घालत असताल तर सर्वसामान्य जनतेनं कोणाकडे पाहायचं? रुपाली चाकणकर ताई, तुम्ही म्हणता की मी कशात नाही, पण गेले कित्येक वर्ष तुमचा त्यांचा संपर्क होता. तुमचे सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ आहेत की ज्यामध्ये तुम्ही त्यांचे पाय धुता, त्यांना पाया पडता, त्यांना छत्री धरता, ते तुमचे गुरुमाऊली असताल. आता कदाचित आम्ही खेड्यातले, गावखेड्यातले माणसं, आम्हाला तेवढी बुद्धी नसेल तुमच्या इतकी, तुम्ही वेल क्वालिफाईड, वेल एज्युकेटेड आहात, तुमच्या इतकी बुद्धी नसेल, पण आम्हाला एकच कळतं की गुरु कसा असावा. कारण की आम्ही वारकरी संप्रदायातले. तुकाराम महाराज म्हणून गेलेले की ऐसे कैसे झाले बधू, कर्म करून म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप, धावून वैराग्याची कळा, भोगी विश्वाचा सोहळा. हे भोंदूगिरी कसे असतात हे आम्हाला माहित आहे, कारण की संत तुकाराम महाराजाने स्वतः खंडन केलेलं आहे की भविष्य कधी कोणाकडे पाहायचं नसतं, हात कोणाला आपला कधी दाखवायचा नसता. कोणाला कोणाचं जर भविष्य समजत असतं तर त्याला त्याचंही वैयक्तिक भविष्य समजलं असतं. असं भविष्य कोणालाही समजत नसतं. ही शिकवण महाराष्ट्राची आहे. ही
ओळख पूर्वीपासून महाराष्ट्राची आहे. या महाराष्ट्राने पूर्वीपासून अंधश्रद्धेचं खंडन केलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये पहिलेपासून लढा फक्त अंधश्रद्धेपासून केलेला आहे. आणि हा अंधश्रद्धेचा लढा 12व्या शतकापासून संत ज्ञानेश्वर महाराजापासून जे सुरुवात झाली ते आजपर्यंतही हा महाराष्ट्र फक्त अंधश्रद्धेसोबत लढा देतो. या ठिकाणी जर नरेंद्र दाभोळकर सर असते तर हा अंधश्रद्धा एवढी वाढली नसती. पण त्यांना दुर्दैवी मारण्यात आलं. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये काय करायचंय, अंधश्रद्धा ही वाढवायची, खत पाणी घालायचं त्यांना, हे बुवाबाजी ही वाढवायची आणि महाराष्ट्रामध्ये एक धार्मिक वातावरण निर्माण करायचं. धार्मिक नाही, अंधश्रद्धेचं वातावरण निर्माण करायचं. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा इतकीही नसावी. आपण ते व्हिडिओ पाहत असताना आपल्याला लक्षात येते की काही महिला, आता तुम्ही कसं आहे, माझा व्हिडिओ माय मावल्या बघतात त्यामुळे मला स्पष्ट बोलता येत नाही. माय मावल्या पूजा करत आहेत. हा पूजा करतात, ठीक आहे, आपण समजू शकतो की त्यांनी श्रद्धे खातीर, अंधश्रद्धे खातीर ते कृत्य केला असावं. पण काही महिला आपण अशाही पाहतो की त्या एन्जॉय करतात. म्हणजे 13 वर्ष एखाद्या स्त्रीवर अत्याचार होतो. 13 वर्ष अत्याचार कसा होतो मलाही समजत नाही. आणि ज्या महिला त्या अशोक खरातकडे जाणाऱ्या आहेत त्या काय 7वी 8वी 9वी शिकलेल्या नाहीत, त्या खेड्या पाड्यातल्या नाहीत, वेल क्वालिफाईड आहेत, वेल एज्युकेटेड आहेत. त्यांना माहित आहे, त्यांची काही जणांची पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, त्यांना इतकी अक्कल नाही की अशा नालायक लोकांच्या भरी कोणी जायचं. यांना भरी गेल्या नाहीत, यांना घातलेले, कारण की असं जाळं तयार केलेले, लोकांचा माइंड मॅनिप्युलेट केलेला आहे, त्यांच्या माइंडला कॅचअप केलेले. आणि या महाराजाला, या भोंदू बाबाला सगळं कळतं आणि याच्यातली प्रत्येक गोष्ट याला माहिती आहे. हा खूप मोठा भविष्यवक्ता आहे, याला तुमचं भविष्य समजतं, असा माइंड कॅच करून त्या भोंदू बाबाला यांनी शरण गेलेले आहेत असं तरी मला वाटतं. नरहरी झिरवळ जे वारकरी संप्रदायाची टोपी घालतात, पण काय राव तुम्ही कोणाच्या नादात गमावलं. आता हसण्यासारखी बाबा हे कोणाच्या नादात गमावलं, ते गाणं द्या सोड आहे एक, काय राव तुम्ही काहीतरी गमावलं. आता कसं मला बोलता येत नाही, ते पूर्ण मी बोलू शकत नाही, पण तुम्ही कोणाच्या नादात गमावलं यार, कोणाच्या नादात, ना बाई ना माणूस, मधला काय तुम्ही काढलाय. मुळात यांना कसं झालंय, खायला प्यायला मरणाचं झालंय. यांच्या अंगामध्ये माज मावे ना माज, आणि हा माज कुठं काढायचा ते असा काढत आहेत. आता सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे की आपण कोण्या नालायकांना, कोण्या मूर्खांना खुर्ची बसवलेला आहे. कोणती जी आता हे नीच वृत्तीची माणसं आपण सत्य बसवले. अरे तुम्ही गरिबाचे तुम्ही काय सोडत नाहीत, तुम्हाला कोणतीच गोष्ट सोडत नाही त्यांची खाल्ल्याशिवाय. तुम्हाला प्रत्येकाचं, आता मी काय सांगू, तुम्ही काय काय खाल्लंय तर प्रत्येक गोष्ट खाता. आणि कुत्रे हो, तुम्ही नको ते गोष्टी करता आणि ह्या गोष्टी अशा उघडकीस येणार. हे तर अभि सुरुवात आहे, पिक्चर पूरा अभी आने वाला आहे. इथे फक्त सुरुवात आहे मित्रांनो, पिक्चर पूर्ण येणार आहे. प्रत्येक नेत्याचा, म्हणजे जो नेता काळा आहे, जो बाहेरून कितीही शुभ्र पांढरे कपडे शुभ्र घातलेला असू द्या, पण अंतरंगात किती काळा आहे, जितका खोल किती तिच्या मुळे रचलेला आहे, त्या प्रत्येकाचा व्हिडिओ आता येणार आहे. कारण की महाराष्ट्राचं वातावरण असं तयार झालेलं आहे. आता आपण सोशल मीडियावर आलो की आपल्याला रोज एक व्हिडिओ पाहायला भेटतो, रोज एक व्हिडिओ पाहायला भेटतो. अरे हा महाराष्ट्र नेमका आहे कोणता? काय तुम्ही या महाराष्ट्राची छवी करून ठेवली. तुम्ही त्या एफस्टीन फाईलचं म्हणत होते, तुम्ही महाराष्ट्रामध्ये अशा फाईल काढल्या की या महाराष्ट्राची दुर्दशा करून टाकली आणि हा महाराष्ट्र संबंध देशभर तुम्ही बदनाम केला. कोणी केला हा महाराष्ट्र बदनाम केला? या सत्तेवर बसणाऱ्या नालायकांनी केला. जनतेला काय म्हणायचंय? जनता तर जनता आहे, जनताला जे आलं ते पाहायचं, फॉरवर्ड करायचं. 3 वर्षाची तुम्ही शिक्षा देणार त्यांना. अरे शिक्षा तुम्ही त्यांना देणार रे, पण जे त्याच्यामध्ये सामील आहेत त्यांना काय शिक्षा देणार तुम्ही? कोणती कठोर कारवाई करणार त्याच्यावर? यावर तरी मुख्यमंत्र्यांनी बोलावं असं मला वाटतं. मित्रांनो, अशा व्हिडिओला तुम्हीही फॉरवर्ड करू नका किंवा हा व्हिडिओ बघण्याचा अट्टहास तुम्हीही करू नका. कदाचित तुमच्याकडे हा व्हिडिओ आला असेल तर तुम्ही त्याला इग्नोर करा, पण कोणाला शेअर करू नका. कारण की या व्हिडिओमध्ये कोणाच्याही प्रायव्हसीचा एक संबंध आहे, किंवा या व्हिडिओमध्ये कोणाची प्रायव्हसीचा एक विषय असतो, तो विषय थोडासा आपण घेतला पाहिजे. या नालायकांनी लाजा सोडल्या, पण आपण या महाराष्ट्राचे सुजाण नागरिक आहेत. आपल्यावर शाहू फुले आंबेडकर आणि आपल्या प्रत्येकाच्या आपल्या आपल्या ओरिजिनल धर्माचा, अंधश्रद्धेचा नाही, धर्माचा रुजवण झालेली आहे. त्यामुळे या गोष्टी आपण टाळायच्या. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.